दरम्यान बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा काल पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ज्या पोलीस व्हॅनमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्या व्हॅनची पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी पाहणी केली। पराग मणेरे यांच्या नेतृत्वातील SIT या प्रकरणाची चौकशी करत आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। या संपूर्ण घटनेत जी गाडी पोलिसांकडे होती आणि ज्या गाडीत ही दुर्घटना घडली आहे ती गाडी आपण पाहू शकता। सध्या ही गाडी ठाण्याच्या MT म्हणजे पोलीस व्हेकल या ठिकाणी उभी आहे। याच गाडीत काल ही 6च्या सुमारास संपूर्ण घटना घडली। नुकतंच या ठिकाणी या समितीचे प्रमुख पराग मणेरे हे येऊन या संपूर्ण गाडीची पाहणी करून गेलेले आहेत। या गाडीत नेमकं काय घडलं होतं याचा एक अनुमान या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। सध्या ही गाडी ठाण्याच्या MT या ठिकाणी उभी आहे। कालपासूनच या गाडीची पाहणी ही केली जाते। फॉरेन्सिक लॅब जे अधिकारी आहेत ते देखील या गाडीची तपासणी करणार आहेत। या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी ही समिती नेमण्याचे आदेश काल गृहमंत्र्यांनी दिले होते आणि त्यानुसार आज आपण पाहतोय की या गाडीची पाहणी करण्यासाठी विविध पातळीवरती लोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। अनेक संशय या एकूणच एन्काउंटर प्रकरणी उपस्थित केले जात आहेत। विरोधकांनी भडीमार केला असला तरी सत्ताधाऱ्यांकडनं या गोष्टीचं पोलिसांचं समर्थन देखील करताना पाहायला मिळतं। एकूणच या घटनेत नेमकं काय घडलं हे येणाऱ्या समितीच्या अहवालातूनच पुढे येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गजाननसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।